श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघू शकता आज आहे गुरुवार आणि माझं चालू आहे स्वामी चरित्र सारा अमृत ग्रंथ पारायण. तर आता मी एका बैठकीत एक पारायण पूर्ण केलेलं आहे. माळ आहे त्यावरती मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 जप केलेला आहे. आणि निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा, या तारक मंत्राचाही मी 3 वेळेस एका माळेमध्ये मी 3 वेळेस उच्चारण केलेलं आहे. हा मंत्र आपल्याला 3दा बोलायचा असतो एक माळ करायची असली तर. नाहीतर असेल वेळ तर 11 माळ पण करू शकतो, पण माझ्या हातनं नाही होत 11 माळ म्हटल्यावर, इतका वेळ नाही आहे. बघू शकता इकडं आहेत आपले महाराज छान बसले. छोटासा असा फोटो आहे माझ्याकडे स्वामींचा, पण स्वामी माझ्या घरामध्ये खूप मोठ्या प्रकाराने उपस्थित असतात. खूप आहेत स्वामींचे, खरंच ना. स्वामींचं सांगायचं तितकं कमीच आहे. जेव्हापासून स्वामी आयुष्यामध्ये आलेत ना, तेव्हापासून कोणतीही इच्छा अशी अपूर्ण नाही, कोणत्याही गोष्टी अपूर्ण राहिल्या नाहीत. कारण स्वामी सांगतात ना, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आपल्याला काही मागायची गरजच नाही स्वामी आहेत म्हटल्यावर. बघू शकता आता पण माझा एक प्रश्न होता, पण तो आता याला त्याला विचारण्यापेक्षा मी तो प्रश्न सरळ स्वामींना विचारणार. बघू शकता मी 2 चिठ्ठ्या तयार केल्या होत्या, तर यामध्ये मी लिहिलेलं आहे. तर यातून मी एक उचलणार आणि ते मी पूर्ण पारायण वाचून झाल्यानंतर उचलणार होते. तर आता मी एक उचलणार आहे. त्यामध्ये बघू आता काय निघतं, पण योग्य तोच मार्गदर्शन स्वामी करणार आहे याची मला खात्री आहे. आणि प्रत्येकानेच असं करायला पाहिजे. कारण ज्यांना नाही, सॉरी, असं नाही आहे, प्रत्येकाने असं नाही, ज्यांना स्वामींवर विश्वास आहे ना त्यांनी असं करायला पाहिजे. कारण आपण प्रत्येकाला आपण बळजबरीने नाही म्हणू शकत ना की तुम्ही असं कराच. पण ठीक आहे, याला त्याला विचारण्यापेक्षा आपल्या देवालाच विचारावं. कारण खरंच हा खूप मोठा अनुभव आहे. चिठ्ठीमध्ये बरोबर तेच निघणार जे मला वाटतं हे व्हावं म्हणून. आणि ते योग्यच आहे. कारण ठीक आहे, काही गोष्टी अशा असतात ना नाही सांगता येत, पण स्वामींना प्रश्न विचारलं म्हटल्यावर स्वामी महाराज उत्तर देणारच आहे. बघू शकता छान अशी मोगऱ्याची फुलं मी आज ठेवली होती. खूप छान मोगऱ्याची फुलं लागलीत. पावसाळा आहे आणि मस्त मोगरा फुललेला आहे. आणि पारायण आज माझ्याकडे पारायणासाठी पिवळी फुलं नव्हती, त्यामुळे मी पांढरा मोगरा वापरलेला आहे. आणि कोणतीही फुलं असली तरी चालते, त्याचं काही नाही. आपल्या महाराजांचं काही एवढं कठीण काम नाही आहे. सर्व यांच्याकडं सोपंच असतं. एकदा स्वामी मार्गावर आलात ना सगळं कळतं माणसाला. जेवढं अवघड वाटते ना तेवढं अवघड नसतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशी वाटली तुम्हाला माझी पूजा मांडणी?